चरित्रामध्ये श्रीमद भागवताचा 6वा स्कंद आहे. अध्याय पहिला आहे. कान्यकुब्जे द्विजाहा. कान्यकुब्ज नगरीजवळ म्हणजेच कान्यकुब्ज नावाचं एक नगरी, जसं उज्जैनला अवंतिका नगरी वगैरे म्हटलं जातं, जी पूर्वीची नावं आहेत ती वेगळी आहेत आपल्या तीर्थांची. तसं कान्यकुब्ज नावाचं एक गाव किंवा शहर म्हणू शकता. सध्या परिस्थितीमध्ये त्याला उत्तर प्रदेशमध्ये कानपूर नावाचं ठिकाण आहे. जे कान्यकुब्ज नावाचे ब्राह्मण आहेत ते तिथं राहायचे. म्हणजे त्या ब्राह्मणांचं सुद्धा नाव किंवा त्या ब्राह्मणांच्या नावावरूनच त्या गावाला नाव, त्या वसाहतीला नाव पडलं असावं, कान्यकुब्ज. हे कान्यकुब्ज ब्राह्मण म्हणजे अतिशय पवित्र ब्राह्मण असायचे. आणि या ब्राह्मणांचं वैशिष्ट्य म्हणजे शुद्धता. ते शुद्धता पालन करण्यामध्ये फार माहीर असायचे. आणि त्या कान्यकुब्ज ब्राह्मणांच्या परिवारामध्ये अजामिळाचा जन्म झालेला आहे. आपण पाहू शकतो किती पवित्र जीवन असेल अजामिळाचं. आणि ब्राह्मण तर शुद्ध राहतातच, पण अजामिळ हा विशेष कान्यकुब्ज नावाच्या ब्राह्मणांच्या ह्याच्यामध्ये जन्माला आल्यामुळे त्याची एक विशिष्टता आहे. हा कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये अजामिळ ब्राह्मण राहत होता. आणि वय त्याचं लहान असल्यापासून जन्मताच भक्तिमय वातावरण असल्यामुळं या कान्यकुब्ज नगरीमध्ये हा लहानाचा मोठा होत आहे अजामिळ. या अजामिळाला 16 वर्ष साधारणपणे वयाची. 16 वर्ष तो तिकडे राहिलेला आहे, भक्तिमय वातावरणामध्ये राहिलेला आहे. मग 16 वर्षानंतर काय झालं याची चर्चा आपल्याला करायची आहे. तर लहानपणाचे संस्कार फार महत्त्वाचे आहेत व्यक्तीसाठी. हा अजामिळ जेव्हा भक्तिमार्ग करत होता, तर भक्तिमार्गामध्ये एक वेळ अशी येते की त्याचं पतन होतं या मार्गामध्ये. मग पतन होण्याची काय कारणं आणि नंतर त्याला काय फायदा झाला की तोटा झाला त्या भक्तिमार्गाचा, याचीही चर्चा या अजामिळ चरित्रामध्ये होत असते. एक फार सुंदर चरित्र आहे श्रीमद भागवतामधले. अनेक चरित्र आहेत श्रीमद भागवतामध्ये, पण हे अजामिळाचं चरित्र फार सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे, जीवनात उतरवण्यासारखं आहे. या अजामिळ जेव्हा तो तरुण अवस्थेमध्ये होता, त्याचं लग्नही झालं, त्याला मुलंही झाले, पण सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण आयुष्यामध्ये कधी काळी काही गोष्टी घडतात किंवा काही गोष्टी अशा आहेत याच्यामध्ये भक्ती करत असताना सुद्धा काही घटना घडू शकतात भक्तांच्या जीवनामध्ये. त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे अजामिळाचं चरित्र आहे. देवपूजेसाठी काही फुलं आणण्यासाठी, काही समिधा आणण्यासाठी हा जंगलामध्ये गेलेला आहे. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक दृश्य त्यांनी पाहिलेलं आहे. आणि ते दृश्य म्हणजे त्याच्या जीवनाची ते एक कलाटणी देणारं दृश्य होतं. तुमचा मोबाईल बंद करू शकता ना तुम्ही? त्याचा आवाज मला येतोय आहे. या अजामिळाने या ठिकाणी आपण पाहू शकतो की जंगलामध्ये गेल्यानंतर देवपूजेसाठी फुलं आणायला किंवा साहित्य आणायला गेलेला अजामिळ, पण एक दृश्य त्याच्या मनाला विचलित करतं. ते दृश्य काय आहे तर एक वेश्या आहे आणि ही वेश्या त्या ठिकाणी एका परपुरुषाचा संग करत आहे. तर वेश्या ही परपुरुषाचा संग करणार ना. तर जेव्हा हे दृश्य अजामिळाने पाहिलं आणि हे दृश्य पाहिल्यानंतर तो जो अजामिळ आहे तो अजामिळ प्रभावित झाला ते दृश्य पाहून. एक व्यक्तीवरती प्रभाव पडतो, कधी चांगल्या गुणांचा प्रभाव पडतो, कधी वाईट गुणांचा प्रभाव पडतो. पण जनरली जर आपण पाहिलं तर वाईट गुणांचा, वाईट विचारांचा प्रभाव माणसावर लगेच हावी होतो. तेवढा चांगल्या गुणांचा प्रभाव हावी होत नाही माणसांवरती. हे एक काय प्रकृतीचं वैशिष्ट्य म्हणा किंवा काय. चांगला गुण धारण करायचा म्हटलं की वेळ लागतो, पण वाईट गुण म्हटलं की लगेच माणूस तिकडे हावी होतो त्याच्यावरती तो गुण. आणि अजामिळाच्या बाबतीत हेच झालं की त्याच्यामध्ये त्याला तो गुण पाहिलं, ते चित्र पाहिलं, ते दृश्य पाहिलं आणि ते दृश्य इतकं भयानक होतं की अजामिळाला त्या ठिकाणी असं वाटलं की आपण या स्त्रीशी विवाह करावा, हिच्याशी भोग करावा. कारण भगवंतांनी मनुष्यामध्ये जी वासना ठेवलेली आहे, कामवासना ठेवलेली आहे, इतकी प्रबळ आहे की
मनुष्य संतुष्ट होत नाही. किती जरी याच्यामध्ये त्याने प्रगती केली आणि काही जरी केलं तरी मनुष्य सहजासहजी संतुष्ट होत नाही आहे. आणि अजामिळही काय अपवाद नव्हता. या अजामिळाने या ठिकाणी विचार केला की आपण या स्त्रीशी भोग करूया आणि म्हणून हा अजामिळ या ठिकाणी आता भोग करण्यासाठी त्या स्त्रीला घेऊन आलेला आहे घरी. तर इथंपर्यंत आपण पाहिलेलं आहे की ही जी वेश्या आहे या वेश्येशी विवाह केलेला आहे असं वर्णन आहे. आता ही वेश्येशी विवाह कसा काय केला हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण वेश्येला कधी पती नसतो पहिली गोष्ट. तर हां, अजामिळ या ठिकाणी इथं भागवतामध्ये बोलतोय की मी तिचा पती आहे म्हणून. म्हणजे अजामिळ समजतोय की मी तिचा पती आहे. पण वेश्या कधी समजू शकते का की माझा हा पती आहे म्हणून? कारण वेश्येसाठी एक पती असू शकत नाही. पण हा मायेचा इतका भ्रम आहे की वेश्येला सुद्धा पत्नी म्हणणं किंवा मी तिचा मालक आहे असं समजणं, हे अजामिळाची एक मोठी चूक या ठिकाणी आहे. माझं काही पुराणामध्ये वर्णन आहे की अजामिळाचं हे पतन झालं कसं काय? याची चर्चा आपण करूया, की अजामिळ जो आहे, अजामिळाचं पतन झालं कसं काय? कारण एवढी भक्ती करायचा, देवदेव करायचा, भजन करायचा. मग अचानकपणे याच्या जीवनामध्ये अशी घटना का घडली? तर भक्तांच्या जीवनामध्ये पण अशा आकस्मिक घटना घडतात आणि आपल्यासुद्धा घडू शकतात, घडल्या असतील आणि एक प्रश्न उपस्थित राहतो, की बाबा असं कसं काय घडलं? मग आमच्या जीवनामध्ये असं कसं काय घडलं? तर याचंही उत्तर आहे एक एक उत्तर आहे, की पूर्वकर्म. जे आपलं प्रारब्ध आहे किंवा संचित आहे, तर हे कर्म आपल्याला भोगावं लागतं. कर्म केले तेची भोगा आले, एकनाथ महाराज सांगतात, की जे कर्म आपण केलेलं आहे, ते कर्मच आपल्या वाट्याला आलेलं आहे. आणि अर्थात बाकी काही गोष्टी पण आहेत, नाही असं नाही. पण कर्म हा एक फॅक्टर आहे, की जो प्रत्येकाला भोगावा लागतो आणि अजामिळही त्याला अपवाद नव्हता. हा अजामिळ या ठिकाणी पूर्वजन्माचा जर इतिहास पाहिला तर एक तिथं ब्रह्मचारी होता. नैष्टिक ब्रह्मचारी होता. नैष्टिक ब्रह्मचारी म्हणजे ज्याने कधी वीर्यपात केलेला नाही, असा हा पॉवरफुल ब्रह्मचारी होता अजामिळ. आणि काही कारणास्तव या अजामिळाला पूर्वजन्मामध्ये बेशुद्ध अवस्था आलेली आहे. काही आकस्मिक काही घटना घडली असेल, तो बेशुद्ध पडलेला आहे. आणि बरेच उपाय केले परंतु तो जागा होईना. बराच त्याला काही वास दिला वेगळा-वेगळा उग्र वास. पण अनेकांनी विचार केला, की म्हणे हा नैष्टिकी ब्रह्मचारी आहे आणि त्यामुळे याला जर स्त्रीने जर आलिंगन केलं, याने कधीच स्त्रीचा स्पर्श केला नाही आणि जर याने स्त्री स्पर्श केला तर म्हणे हा बेशुद्ध अवस्थेतून बाहेर येऊ शकतो. आणि अगदी असंच केलं. त्या गावामधली एक सुंदर स्त्री आणली आणि त्या स्त्रीला सांगितलं, की म्हटले आपण यांना आलिंगन करा. मग त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये आलिंगन करण्यात आलं आणि त्या स्त्रीच्या स्पर्शाने, वासाने हा अजामिळ तत्काळ जागा झाला. आपण पाहू शकतोय, की किती पॉवरफुल ब्रह्मचारी असेल अजामिळ. आणि ज्यावेळेला तो जागा झाला, त्यावेळेला त्याला आश्चर्य झालं. अरे, मी काय करतोय? ही स्त्री मला आलिंगन करते. आणि मग त्या ठिकाणी अजामिळाने सांगितलं, की तू दूर हो माझ्यापासून. आणि मग ती स्त्री म्हटली, "अहो, मी तुम्हाला मदत केलेली आहे. मी कुमारिका आहे आणि आज मी कधी परपुरुषाचा स्पर्श नाही केलेला. पण मी आज म्हणे तुम्ही मला स्पर्श केलेला आहे. तर म्हणे मला आता कोणी स्वीकार करणार नाही समाजामध्ये. मग तुम्ही माझ्याशी लग्न करा." तर ते म्हटले, की "नाही, नाही. मी लग्न करू शकत नाही. मी ब्रह्मचारी राहण्याचा निर्धार केलेला आहे." आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो, की हा ब्रह्मचारी अजामिळ सरळपणे नकार देतो, की मी लग्न नाही करू शकत आहे तुझ्याशी. त्यावेळेला ती स्त्री शाप देते त्या अजामिळाला. ती म्हणते, की तुम्ही माझा स्पर्श करून सुद्धा स्वीकार करत नाही, तर म्हणे पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला माझा स्वीकार करावा लागेल म्हणे आणि माझ्याशी तुम्हाला लग्न करावं लागेल म्हणे आणि तुमच्या आध्यात्मिक पतनाचं कारणसुद्धा मीच बनेन म्हणे. तर तीच कन्या या नेक्स्ट लाईफमध्ये वेश्या बनते आणि तोच ब्रह्मचारी हा अतिशय पुण्यवान लोक जे असतात, सुचिनाम श्रीमताम गेहे, तर त्यांना चांगल्या घरामध्ये, भक्तांच्या घरामध्ये, श्रीमंत घराण्यामध्ये जन्म भेटतो.
तर याला सुद्धा जन्म भेटलेला आहे. या अजामिळाला जन्म भेटलेला आहे चांगल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये. आणि आता बघा काय होतं. पूर्वजन्मानुसार जन्म तर चांगल्या कुटुंबामध्ये भेटला, पण आता जे शाप दिला होता तो पण खरा होणार होता. तरी जी अजामिळाची ही जी वेश्या आहे, ही वेश्या घरी आणलेली आहे त्याने. आणि आपली जी बायको आहे, मुलं आहेत, हे सर्व त्याने हाकलून काढलेले आहेत. आणि त्या वेश्येबरोबर हा संसार करू लागलेला आहे. त्या वेश्येबरोबर कसा संसार करणार मंडळी? अर्थातच तिथं शास्त्रामध्ये वर्णन आहे की त्या अजामिळाला 10 मुलं होते म्हणे. आता 10वा जो होता तो पोटामध्ये होता त्या स्त्रीच्या. आता अर्थातच ही 9 मुलं कोणापासून उत्पन्न झाली किंवा त्याचेच आहेत तर हे माहीत नाही. याचं काही डिटेल वर्णन मी तर नाही ऐकलं शास्त्रामध्ये कुठं. ही 9 मुलं कोणाची होती काय? पण ते 10वा पोटामध्ये होता तेव्हा ही घटना घडते. आणि असं वर्णन आहे की साधारणपणे 83 ते 84 वयामध्ये अजामिळाला हा मुलगा झालेला आहे. एक शेवटचा मुलगा म्हणजे 10वा मुलगा झाला त्या वेश्येपासून तो वयाच्या 83-84 वयामध्ये. आणि प्रभुपाद महाराज सुंदर वर्णन करतात या ठिकाणी की काय करायला हवं. तर पहिल्यांदा वर्णन त्याने असं केलेलं आहे की पहिला मुद्दा, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा एका शूद्राणीचा संग केला, एका वेश्येचा संग केला. तर हे व्हायला नको होतं. कारण वर्णसंकर जो भगवद्गीतेमध्ये अर्जुन विषय मांडत आहे, हा विषय इथे आहे की वर्णसंकर झाल्यानंतर होणारी संतती बेकार आहे. आणि समाजामध्ये हे नाही व्हायला पाहिजे. आजकाल बरेच लोक आंतरजातीय विवाहाला मान्यता देत आहेत. हां, भक्त असतील तर जातपात तर आपण मानत नाही, तो विषय वेगळा. पण भक्त असतील तर मग करू शकतात. वैष्णव विवाह करू शकतात. त्यावेळेला जात आडवी येत नाही, धर्मही आडवा येत नाही. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की एका वेश्येबरोबर लग्न केलेलं आहे, तिला घरी आणलेलं आहे आणि तिच्यापासून मुलं उत्पन्न झालेली आहेत. तर आपण असं नाही करायला पाहिजे. या शूद्राणीचा संग केलेला आहे आणि त्यामुळे कलियुग जे आहे, कलो शूद्र संभवा, या गोष्टी ज्या आपण ऐकतोय भागवतामध्ये, या सत्ययुगातल्या, त्रेतायुगातल्या गोष्टी आपण ऐकतोय, काही द्वापारयुगातल्या आहेत. पण कलियुगामध्ये जे घडणार आहे, या कलियुगामध्ये तर जातीचा धर्माचा पत्ताच नाही राहिलेला काय. त्यामुळं असं म्हणलेलं आहे की कलो शूद्र संभवा. संभवतः कलियुगामध्ये सगळे शूद्रच आहेत. आणि त्यामुळं संस्कारात भवे द्विज. एखादा व्यक्ती संस्काराने द्विज म्हणजे ब्राह्मण बनू शकतो असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की हा अजामिळ जो आहे, अजामिळाने शूद्राणीशी संग केला आणि मग त्याच्यापासून काही मुलं उत्पन्न झालेली आहेत. आणि 10वा जो मुलगा आहे तो पोटामध्ये आहे. आणि मग पुढे असं सांगण्यात आलेलं आहे की हे जो परिवार आहे, आता हा सांभाळायचा कसं काय? कारण या परिवारामध्ये आता एवढी मुलं आणि बायको सांभाळायची आहे. आणि विशेष करून आम्ही असं पाहिलेलं आहे, अजामिळ जो आहे हा भक्तिमार्गापासून हळूहळू दूर गेलेला आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की जेव्हा आयुष्यामध्ये जेव्हा आपण व्यभिचाराला बळी पडतो, तर मग एक गोष्टी येतात. हे सगळे काय म्हणायचं, मेंढरं आहेत, मेंढरं किंवा हे पिलावळ आहे, पिलावळ. एक आलं की त्याच्या पाठीमागं बाकीचे लोक येतात सगळे. काम आलं की क्रोध येतो. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा. आणि मग अशा हे सगळे मग मोह माया हे सगळं वाढत जातं सगळं. ही सगळी पिल्लं आहेत छोटी. इकडे काय झालं आहे, इथं पहिल्यांदा आता काम उत्पन्न झालेलं आहे. काम, वासना उत्पन्न झालेली आहे. वासना आल्यानंतर मग आता क्रोध पण आलेला आहे. आणि मग वासनाची पिल्लं काय आहेत, तर मग सोन्याचा मोह आहे, पैशाचा मोह आहे, मग दारू पण वाटते. बघा साधारणपणे जो व्यक्ती व्यभिचारामध्ये गुंतलेला आहे त्याच्याकडे मग व्यसन ॲटोमॅटिक चालत येतं. तुम्ही समाजामध्ये पाहिलं असेल की जे लोक व्यभिचारामध्ये गुंतलेले आहेत म्हणजे दारू पण पितात आणि वेगळी व्यसनं पण करतात. असं वाटतं की ते बाय प्रोडक्ट आहे किंवा ते कंपल्सरी आहे करायचं. म्हणजे जर एखादा
व्यभिचारामध्ये गुंतला असेल एखादा व्यक्ती, तर त्याला कदाचित मग तो काही व्यसनं करतो. नुसता व्यसन करणारा व्यक्ती सापडणं कठीण आहे. समजायचंच. एक जनरल ऑब्झर्वेशन असं आहे, की एखादा व्यक्ती व्यसन करतोय, कुठल्याही पद्धतीचं व्यसन असेल, दारूचं, नशेचं कुठलंही व्यसन असेल, तर त्याच्यामध्ये तो व्यभिचाराचा पण गुण असण्याची दाट शक्यता आहे. तर हे सगळे प्रभुपादांनी जेव्हा या नियमावर भर दिलेला आहे, की शास्त्र असं सांगतंय, की मांसाहार करू नका, जुगार करू नका, व्यभिचार करू नका आणि नशापान कोणत्याही प्रकारचं करू नका. या 4 गोष्टीवरती भर दिलेला आहे. या ज्या 4 गोष्टी आहेत, या 4 गोष्टीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे चांगलं जीवन जगण्यासाठी. जरी ते सिंपल वाटत असलं तरीसुद्धा. कारण या 4 गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत, की याच्यावरतीच खरं सुखाची परिभाषा अवलंबून आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीने भक्ती मार्ग जरी नाही केला, कमीत कमी या 4 गोष्टीचं पालन केलं तरी समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं सुखी राहू शकतो. भौतिकदृष्ट्या सुखी राहू शकतो थोडाफार. पण आज मितीला आपण पाहतोय, की हे 4ही नियम जनरली सगळेच मोडत आहेत. नॉर्मली हे 4 नियम मोडणंच फॅशन बनलेली आहे. की मांस खाण्याची फॅशन आहे आता आजकाल. कोणत्या पद्धतीचं खातो आणि काय. व्यभिचार करण्याचं पण फॅशन आहे. तुम्ही किती जणांबरोबर जाता, किती जणांबरोबर तुम्ही संबंध ठेवता, प्रेम करता, हे एक फॅशन झालेली आहे. आजकाल एका व्यक्तीबरोबर राहणं, एका व्यक्तीवर प्रेम करणं, तिला प्रेयसी बनवणं, प्रियकर बनवणं किंवा त्याच्याबरोबर राहणं किंवा एकाच व्यक्तीबरोबर पूर्ण आयुष्य काढणं, म्हणजे हे दुबळेपणाचं लक्षण समजलं जातं. हे कमीपणाचं लक्षण समजलं जातं या समाजामध्ये. तर इथं काय म्हणजे एकापेक्षा जास्त प्रेयसी आहेत किंवा प्रियकर आहेत, हे एक मर्दपणाचं लक्षण समजलं जातं समाजामध्ये. तर काय झालेलं आहे, याच्यामध्ये सुद्धा स्टँडर्ड आलेलं आहे लोकांचं. आणि म्हणून आता अजामिळ जो आहे, तो अजामिळाने तेच केलेलं आहे. पहिलं काम उत्पन्न झालं, त्या स्त्रीला पाहिलं आणि स्त्रीला पाहिल्यानंतर वासना उत्पन्न झाली. वासना उत्पन्न झाली की तिथं वासना एकटी येत नाही ना, तिची पिल्लंही बरोबर येत आहेत. ती वासनेची पूर्ती करण्यासाठी घर पाहिजे ना. आणि मग फिरायला जायला पाहिजे, गाडी पण पाहिजे. हे पण एक प्रकारच्या वासना आहेत. पैसा कमवण्याची वासना, घर बांधण्याची वासना, फिरण्याची वासना, नशापान करण्याची वासना, ही पण छोटी-छोटी पिल्लं सगळी मागं आलेली आहेत, त्या वासनेच्या मागं आलेली आहेत. आणि मग ही पिल्लं जी आलेली आहेत वासनेची मागं, तर याच्यामध्ये काय होतंय, ते कमावण्यासाठी कष्ट करावं लागतं. अर्थातच. बरेच लोकं मी आता समाजामध्ये पाहतोय, जे भक्त आहेत, हरिभक्त आहेत, त्यांचं 10,000मध्ये पण भागतंय हो. परंतु लाख रुपये कमवणारे सुद्धा काही आमचे विद्यार्थी आहेत. मी बघतो पुण्या, मुंबईमध्ये बरेच म्हणतात भागत नाही हो, भागत नाही. हे 10,000 कमवणारा व्यक्ती महिन्याला ₹1,000 मंदिरामध्ये सेवा म्हणून देतो आणि इकडे ₹1,00,000 असणारा व्यक्ती ₹100 जरी त्याला सेवा करा म्हटलं मंदिरामध्ये तरी होत नाहीये. कारण तो म्हणतो भागत नाही आणि त्याचं उत्तर बरोबर आहे. खरंच भागत नाहीये. कारण ज्या वेळेला भक्त असतो तेव्हा तो थोडक्यामध्ये भागून पण सुखी राहतोय आणि इकडे इतका इन्कम करून सुद्धा व्यक्ती त्या ठिकाणी भागत नाही आणि हे अगदी सत्य आहे. कारण जेव्हा भोग करण्याचा विचार करतो, ही वासना भडकते आणि मग तो व्यक्ती परिवार चालवण्यासाठी मग रात्रंदिवस कष्ट करायला लागतो. इतकं कष्ट करतोय आणि पैसा कमवतोय. तसं अजामिळाने भरपूर कष्ट केलं. आणि दुसरी गोष्ट वासनेची पूर्ती करण्यासाठी एक गोष्ट घडते मंडळींनो. हे नीट लक्षात ठेवा, की जो पैसा कमवण्याचा मार्ग आहे तो पण बदलतो. असं वाटतं की वाममार्गाने पैसा कमवावा, कमी कष्टामध्ये पैसा कमवावा. मग आजकाल ते आहे ना, ते रमी वगैरे खेळतात मोबाईलवरती, ॲपवरती बसून आणि हे वाममार्गाने पैसे कमवणे आणि कष्ट न करता पैसे कमवणे. मग चोऱ्या करणं, दरोडे घालणं आणि दुसऱ्याला फसवणं, असे काही व्यवसाय काढणे. आजकाल मगाशीच एक पोस्ट वाचली WhatsAppवरती, की जी मुलं आहेत ना, हे मुलं इंजिनिअरिंग करतात, 4-4 वर्षाचे कोर्स करतात आणि मग ते जातात तिकडे पुण्या, मुंबईसारख्या, बेंगलोरसारख्या सिटीमध्ये जॉब करण्यासाठी. मग तिकडे नोकऱ्या नाही आहेत. मग ते म्हणतात की 2 महिन्याचा कोर्स करा, डाटा सायन्सचा कोर्स करा, हा कोर्स करा, ते डिझाईनचा कोर्स करा, AutoCADचा कोर्स करा, काहीतरी सांगतात. इकडं 4 वर्ष शिकून काही फायदा नाही झाला इंजिनिअरिंग. लगेच 2 महिन्याचा कोर्स केल्यानंतर नोकरी लागते आणि 100% जॉबची गॅरंटी, प्लेसमेंटची, असं त्यावरती लिहिलेलं असतं. आणि मग हे पोरं जातात
आणि मग त्याने एक टेम्पररी ऑफिस बनवलेलं असतं तिकडे, आणि मग टेम्पररी ऑफिसमध्ये ते पाठवतात तिकडे. ही कंपनी म्हणतात आमची ऑनलाईन, महिना 2 महिने ठेवून घेतात. तुमचा परफॉर्मन्स चांगला नाही म्हणतात, तुमच्याकडनंच पैसे घेतात, ते जॉबला लावण्यासाठी पैसे घेतात आणि तेच तुम्हाला महिन्या 2 महिन्यात पेमेंट म्हणून माघारी देतात थोडंफार त्यातलं. तर अशा प्रकारे ते करतात आणि 2-4 महिने झाले की म्हणतात की तुम्ही इलिजिबल नाही आहे, तुमचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे, आमच्याकडे व्हॅकन्सी नाही आहे, असं म्हणून काढून टाकतात ते. आणि अशा प्रकारे लोकांनी व्यवसाय मांडलेले आहेत. काय करायचे? फसवण्याचे व्यवसाय. कलियुगामध्ये एक विशेष आहे की कलियुगामध्ये फसवण्याचं प्रमाण जास्त आहे, खोटं बोलण्याचं प्रमाण जास्त आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुगामध्ये याचं प्रमाण फार निग्लिजिबल, एकदम कमी होतं. पण कलियुगामध्ये फसवण्याचं हे जे 4 प्रोपॅन्सिटी आहेत, त्याच्यामध्ये चिटिंग प्रोपॅन्सिटी, फसवण्याची वृत्ती आणि चुका करण्याची वृत्ती, ह्या 2 वृत्त्या शास्त्रानुसार सांगितलेल्या आहेत की कलियुगामध्ये जास्त प्रमाण आहे याचं. आपण बघतोय आता समाजामध्ये फसवण्याचं प्रमाण फार वाढलं. पदम तसं झालंय. प्रत्येक पावलाला व्यक्ती विचार करतोय की ह्याला कसं फसवू आणि व्यवसायामध्ये कसं काय पैसा मी जास्त काढू. ही वृत्ती कुठून आली? मला सांगण्याचा विषय काय आपल्या लक्षात घ्या. ही वृत्ती आली कुठून? काम वासनेतून उत्पन्न झाली. त्या कामाची पूर्तता करण्यासाठी, वासनेची पूर्तता करण्यासाठी मनुष्य अहोरात्र कष्ट करतो. मग नाईट ड्युटी पण करतो, चोऱ्या करतो, पॉकेट मारतो, मग काय काय करतो. कशासाठी? पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी. पोट भरायचं, पोट भरायचं, पोट भरायचं. रात्रंदिवस पळतोय उंदरासारखा इकडून तिकडून, तिकडून इकडं. आणि म्हणून वासना पूर्ण करण्यासाठी मनुष्य करत आहे. तसं मनुष्याला विचार केला तर काहीच लागत नाही. नीट विचार करा. जगण्यासाठी काहीच लागत नाही. केवळ ते पूर्ण करण्यासाठी मनुष्य रात्रंदिवस कष्ट करत आहे. आणि मग आता या ठिकाणी अजामिळाने सुद्धा तेच केलेलं आहे मंडळीनं. त्याने लुबाडून, लोकांना त्रास देऊन, शास्त्र इथंपर्यंत मान्य करू शकतंय की तुम्ही एखाद्याला फसवू शकता, व्यवसायामध्ये फसवू शकता. त्याचं पाप ते थोडंफार तुम्हाला लागेल, तो विषय वेगळा. म्हणजे तुमचा परिवार चालवण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्याला फसवलं तरी चालेल. थोडंफार त्याचं पाप काय असेल तुम्हाला लागेल, जास्त काही मोठा इश्यू नाही आहे जो. पण स्वतःचा परिवार चालवण्यासाठी तुम्ही जर हत्या करत असाल, जसं तो रत्नाकर डाकू आहे, त्याला वाल्या म्हणतात, तो स्वतःचा परिवार चालवण्यासाठी दुसऱ्यांची हत्या करत होता. तसं आता अजामिळ काय करतोय? डकेती करतोय, दरोडे टाकतोय आणि दुसऱ्यांची हत्या पण करायला लागलेला आहे. तो लुटारू बनलेला आहे हा अजामिळ. म्हणजे याच्यावरून काय सिद्ध होतंय की हा जो अजामिळ आहे, या अजामिळामध्ये एवढं कामांध, एक असतो धनांध, मधांध, कामांध, हे जे व्यक्ती आहेत ना, ज्याला धन जास्त झालेला आहे याच्याकडे, त्याला काही पुढचं काही कळत नाही. तो कोणाचा अपमान करतो, काही करतो. जो मदांध झालेला आहे तो काही बोलत राहतो, कुठेही पडतो, त्याला काही समजत नाही. तसंच कामांध पण आहे. जो काम वासनेमध्ये बरबडलेला आहे त्याला काहीच कळत नाही. कामातुराणाम न भयम न लज्जा. त्याला भय पण नसतं आणि लज्जा पण नसते. तो काय करतो त्याला काहीच कळत नाही. मग आता हा माणसं मारायला लागलेला आहे का? त्या वेश्येला प्राप्त केलेलं आहे त्यानं. ती वेश्येचं पोट भरायचं आहे, त्या वेश्येला खुश ठेवायचं आहे. म्हणून याने काय केलेलं आहे, आता लोकांना लुबाडायचं, त्यांना जुगारामध्ये फसवायचं, हे सगळं त्याने चालवलेलं आहे. का तर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे. म्हणून या कृष्ण भावनेमध्ये सर्वप्रथम एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे अनैतिक संबंधापासून दूर राहायला पाहिजे. तर हे प्रकर्षानं सांगितलेलं आहे. एक वेळ जुगार आणि नशापान या गोष्टी बंद होऊ शकतात आणि मांसाहार पण लोक बंद करतात. पण हे अनैतिक संबंध असे आहेत की त्याची शारीरिक आणि मानसिक स्तरावरती व्यक्तीचं पतन होतं आणि ते मनावर आघात करते ही गोष्ट. त्यामुळे प्रथम प्रायोरिटी ही अनैतिक संबंध बंद करा ही आहे. आणि लोक मांसाहार सोडायला तयार आहेत. बरेच जण बघितलं मी, गळ्यात माळा घातलेल्या आहेत, मांसाहार सोडतात, नशापानही करत नाहीत, बरेच जण मी पाहिलं. पण हे संबंध सोडत नाहीत.
अनैतिक संबंध. तर त्याच्यामुळे प्रभुपाद इथे लिहित आहेत की सर्व सवयींचा प्रारंभ अनैतिक मैथुन संबंधापासून होत असतो. अर्थातच संयम ठेवणं फार कठीण आहे, परंतु भगवान श्रीकृष्णांना जर आपण समर्पित झाला तर संयम ठेवणं सोपं आहे. जर एखाद्याला कृष्ण भावनेची अनुभूती झाली तर हे कार्य त्याला घृणास्पद वाटेल, किळसवाणं वाटेल. ज्याला श्रीकृष्णांचा साक्षात्कार झाला नाही, भक्तिमार्गाची चव ज्याने चाखली नाही, त्याला ते कार्य म्हणजे जगातलं दिव्य कार्य वाटतं. परंतु ज्यांना याचा साक्षात्कार झालेला आहे, थोडीशी झलक भेटलेली आहे, भक्तिमार्गामधला आनंद भेटलेला आहे, तर ते लोक हे विसरून जातात. बघा, तुम्हाला मी असं कोणाची निंदा नाही, पण इतर ठिकाणी जेव्हा काहीतरी साधारण मंदिरामध्ये जातो तर लोक विशेष करून आम्ही पाहिलेलं आहे की मंदिरामध्ये गेले की फोटो काढण्यामध्ये व्यस्त असतात. इतके व्यस्त असतात की फोटो काढण्यामध्ये म्हणजे प्रेयसीला किंवा बायकोला घेऊन आलेले असतात मंदिरामध्ये, मग फोटो काढतात आणि इकडले तिकडले स्वतःचेच फोटो काढतात ते. आणि मग तिथं पण वासना असते. पण मी बघितलं आहे की आमचे जे हरे कृष्ण मंदिर आहेत तिकडं आल्यानंतरचा फोटो काढा वाटतात त्यांना, पण जसे आतमध्ये घुसतात आणि त्या कीर्तनाचा आवाज कानावर पडतो आणि मग त्या भगवंताचं सुंदर रूप पाहतात ते. आणि त्यावेळेला मग कीर्तन जर चालू असेल मंदिरामध्ये दोन्ही हात वरती करतात आणि मग नाचायला लागलेले असतात सगळे भक्त हरे कृष्ण कीर्तनामध्ये. आणि मग त्यावेळेला मात्र हे पण लगेच दोन्ही हात वरती करून नाचायला लागतात, लोक नॅचरली नाचायला लागतात. म्हणजे नुसता आला आणि नाचायला लागला कीर्तनामध्ये तर वासना नष्ट होते. हे प्रॅक्टिकल अनुभव आहे एक. आणि भगवंतात सुंदर दर्शन केलं की बरोबर त्याचं ते कमी होतं. मग एखाद्याने जर पूर्ण मनापासून याचा स्वीकार केला तर मग काय अनुभव येईल विचार करा तुम्ही. मग चांगला अनुभव येऊ शकतो की बाबा मनापासून केलं तर मग ही वासना त्रासच देणार नाही. आणि म्हणून ही सुरुवात आहे. आणि अशा प्रकारे आपल्या मुलांचं पालनपोषण करण्याकरता घृणास्पद पापी कृत्य करणारा अजामिळाच्या जीवनामध्ये 88 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे आणि याच्यामध्ये घटना घडलेली आहे. त्याचा जो मुलगा आहे 10वा मुलगा आहे, याचा जन्म झालेला आहे. साधारणपणे 88 वर्ष जगला अजामिळ. त्याच्यामधले 83 वर्ष हे अजामिळ म्हणजे साधारणपणे तो मुलगा याच्या मरताना 5 वर्षाचा असेल असं आपण गृहीत धरूया. म्हणजे 83 वर्षामध्ये मुलगा झालेला आहे. बघा ना, काम असणं किती प्रबळ आहे. म्हणजे वय 83 आहे आणि 10वा मुलगा झालेला आहे आणि काही आवश्यकता नव्हती. मग याच्यावरही विवेचन करण्यात आलेलं आहे, ते आपण करूच. पण त्याच्यापूर्वी एक विवेचन असं आहे की अजामिळ जो आहे, अजामिळाने या ठिकाणी बाहेर गेला होता आणि गावामध्ये त्याच्या साधू आले आणि मग शोधत होते ते या गावामध्ये चांगला ब्राह्मण पंडित कोणी आहे का, जेणेकरून आम्हाला चांगलं भोजन तिकडं भेटेल वगैरे. आणि मग जेव्हा हा साधू आलेत गावामध्ये, कळालं काही गावामध्ये टुकार पोरं असतात, तर त्यांना म्हणले अरे या गावामध्ये चांगले पंडित कोण राहतात, इकडे पंडित कोण राहतात, ब्राह्मण काका कुठं राहतात. पोरं पण हुशार होते. पोरांनी जरा चेष्टा केली साधूंची चेष्टा करण्याची सवयच आहे लोकांना. आम्हाला सुद्धा शेंडीवाला म्हणून चिडवतात लोक. शेंडीवाला आला बघा म्हणतात, ते टकला आला बघा म्हणतात. तसंच झालं. त्या अजामिळाच्या घराचा पत्ता सांगितला याने. पोरांना माहीत होती अजामिळ म्हणजे एकदम गॉन केस आहे आणि त्याच्याकडेच त्यांनी पत्ता सांगितला की म्हणे त्यांच्या घरी जावं म्हणे, तुम्ही त्या अजामिळाच्या घरी जावं म्हटले. अजामिळाच्या घरी जावं म्हटल्यानंतर फार मोठा महात्मा आहे म्हणे, महात्मा अजामिळ, पंडित अजामिळ. मग ते विचारत गेले हे महात्मा अजामिळचं घर कुठे आहे वगैरे, सगळे हसत होते. आणि मग तिथं विचारत गेल्यानंतर त्या घरामध्ये त्याची बायको होती, वेश्या ती. आणि मग ती जी वेश्या आहे त्या वेश्येला ती म्हणली त्याला भीती वाटली सुरुवातीला, माझा नवरा वगैरे आला तर म्हणे, कारण पूर्वी हा स्वतः साधू होता, इतकं त्याचं चरित्र चांगलं होतं. पण आज अशी वेळ आलेली आहे त्या अजामिळावरती की हा आता साधूंचा सुद्धा तिरस्कार करायला लागला आहे मंडळीनं. त्याला साधू पण आवडत नाहीत. एवढं सगळं डकेतीन चोरी करतो, याला साधू कशाला आवडते. आणि किती मोठं पतन झालेलं आहे बघा त्या व्यक्तीचं. ते पतनाची सुरुवात कुठून झाली तुमच्या चांगलं लक्षात आलेलं आहे आता.
आणि जेव्हा हा अजामिळ या ठिकाणी नव्हता घरी, साधू आले, त्या बायकोशी भेटले आणि त्या वेश्येनी बायकोनी त्या ठिकाणी त्यांना काही भोजनासाठी सीधा सामग्री, रॉ मटेरियल दिलं सगळं. त्याने ते बनवलं, खाल्लं आणि मग ते साधू निघाले आणि निघाल्यानंतर जाताना त्यांनी लक्षात आलं सगळ्या की यांच्या परिवारामध्ये काय चाललेलं आहे, ही मुलं कशी जगवतोय, तर नवरा काय करतोय, बरंच काही गोष्टी लक्षात आल्या. आणि जातेवेळी त्यांनी पाहिलं की ही स्त्री गरोदर आहे आणि त्यांनी तिला एक उपदेश केला. साधूंचे उपदेश कधी वाया जात नाहीत आणि नेहमी ऐकावं साधूंनी सांगितलेलं. तर उपदेश केला की तुला जे मूल होईल त्या मुलाचं नाव नारायण ठेव. जेव्हा हा उपदेश केला गेला, आता ही वैतागलेली होती आणि पूर्वजन्माची काही सुकृती असेल माहिती नाही, पण त्या मुलाचंही नशीब म्हणायचं. त्या मुलाला साधूंचं दर्शन झालं आईच्या गर्भात असतानाच. हे 4 शब्द ऐकायला मिळाले आणि साधूंच्या कृपेनं एवढा बिघडलेला माणूस, परंतु भगवंताची काही शक्ती असावी, माया असावी की हा अजामिळ घरी आला आणि तिची पत्नी प्रसूती झाली जेव्हा, तेव्हा तो मुलगा आला, जन्माला आला आणि त्या दोघांच्या म्हणण्यानुसार, साधूंच्या म्हणण्यानुसार या दोघांनी त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. मला कधी-कधी प्रश्न पडतो की नारायण एवढा मोठा बेकार लोक आहे, ती वेश्या, हा दरोडेखोर, पण मुलाचं नाव नारायण ठेवलं. तर अर्थातच त्यांना एवढं ज्ञान नक्कीच आहे की हो, की नारायण हे भगवंताचं नाव आहे. तरीसुद्धा नारायण नाव ठेवलेलं आहे मुलाचं. आम्हाला सुद्धा लोक कधी-कधी विचारतात मला फोन करून, प्रभूजी मुलीचं नाव काय ठेवू, मुलाचं नाव काय ठेवू, मला विचारत राहतात नेहमी. पण त्याच्यामध्ये श्रद्धा नसते. त्यांच्या मनामध्ये एक विषय असतो की प्रभूजींनी मॉडर्न नाव द्यावं काहीतरी. आम्हालाही माहिती असतं या सगळ्या गोष्टी, आम्ही तसंच विचार करतो, तर काय करायचं. पण मॉडर्न नाव द्यावं, आम्हाला आवडेल असं नाव द्यावं. आणि मग बरेच जण विचारायचे, पूर्वीच्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. मग आम्ही नाव द्यायचो, एकच नाव द्यायचो मी पूर्वी. ठीक आहे, हां, हे नाव घ्या. परंतु ते काय करायचे, त्यांना नाही आवडलं ना, गपचूप बसायचे ते आणि दुसरंच नाव द्यायचं तेवढं. बारशात नाव वेगळंच ठेवायचं मुलाचं. असा प्रकार करायचे लोकं. नंतर भेटले 6 महिन्यांनी, वर्षांनी. अरे वाह, वाह, वाह! मग मी आता त्याला नाव, ज्या नावाने मी नाव दिलं होतं त्या नावाने हाक मारले. तिकडनं लगेच त्यांची माताजी म्हणते, "नाही, नाही, याचं नाव ना हे आहे हो, ते नाही." अरे काय, मी नाव दिलं त्याचं काय झालं? त्यांना ते आवडलं नाही. म्हणजे आमच्या हिला आवडलं नाही, आमच्या ह्यांना आवडलं नाही, वगैरे, वगैरे, वगैरे. हे लोकांची श्रद्धा नाही आहे साधूवरती. अहो, त्या अजयमेळात सुद्धा नशीब म्हणायचं. साधूवर श्रद्धा ठेवल्यास किती फळ आहे. नकळतपणे श्रद्धा ठेवली त्याने. इथं मी आठवते मला, आमचे गुरु महाराज यांनी सुद्धा एका भक्ताचा मुलगा जन्म झाला होता. पंढरपूरमधली गोष्ट सांगतो तुम्हाला. त्याला नाव दिलं महाराजांनी, कारण त्याची जगन्नाथ रथयात्रा होती. फार पवित्र दिवस होता आणि महाराजांनी तेच नाव दिलं त्याला, जगन्नाथ. तर रथयात्रा. तर एक प्रकारे दीक्षा झाल्यासारखं झालं. किती आनंद व्हायला पाहिजे होता आईवडिलांना. परंतु त्यांना ते नाव आवडलं नाही. त्यांनी बारसं घातलं आणि दुसरं नाव ठेवलं मुलाचं काहीतरी. मला सांगण्याचा हा उद्देश होता की साधूवर श्रद्धा नाही आहे लोकांची. भक्त आहे, दीक्षा झालेली भक्त आहेत, तरी त्यांची गुरुवर श्रद्धा नाही. गुरुच्या मुखातून नाव पडले तर तेच नाव ठेवायला पाहिजे होतं ना. म्हणून आजकाल मी सुद्धा कोणाला नाव वगैरे काही देत नाही. कोणी मला मेसेज केला, प्रभूजी नाव सुचवा म्हणून मुलाचं, तर मी 2-3 नावं तरी कमीत कमी देत असतो. तुला जे आवडेल ते ठेव, असं सांगत असतो. कारण ते श्रद्धा नाही लोकांची. त्यांना नाही आवडलं की ते मनानं ठेवतात. आधी काय कशाला विचारलं त्यांनी आम्हाला, हाही मोठा प्रश्न आहेच. तर अशा प्रकारे नाव काय ठेवायला पाहिजे याचं एक शास्त्र आहे. त्याच्यावर डिटेलमध्ये चर्चा करणार नाही की मुलीचं नाव किती अक्षरी असावं, मुलाचं नाव किती अक्षरी असावं आणि त्याचा अर्थ काय असावा, वगैरे, वगैरे, वगैरे. हे एक मोठं शास्त्र आहे. परंतु आजकाल कलियुग आहे आणि बऱ्याच गोष्टीत आपण पालन करत नाही आहे. ठीक आहे, मान्य आहे. पण कमीत कमी भगवंतांच्या नावावरून, श्रीकृष्णांच्या नावावरून, रुक्मिणीच्या नावावरून, राधेच्या नावावरून आपण भगवंतांची नावं आपल्या मुलांना ठेवली पाहिजेत. का ठेवली पाहिजेत? तर याचं
हे पुढं पूर्ण चरित्र येणार आहे, अजामिळ चरित्र. हे फार मोठं चरित्र आहे. याच्यामध्ये लक्षात येईलच आपल्याला मुलांची नावं अशी का ठेवायची. भगवंताचं नाव ठेवणं हे साधारण विधी नाही आहे. इथं नकळतपणे ठेवलेलं आहे. इथं काय साधूने सांगितलं, त्या व्यक्तीच्या लक्षामध्ये होतं आणि हे नारायण नाव त्यांनी ठेवलेलं आहे. बघा साधूंचा ऐकल्याचा किती फायदा होणार आहे पुढं समजेल तुम्हाला आता काय काय होणार आहे. तर अशा प्रकारे ह्या अजामिळाने आणि त्याच्या बायकोने त्या लहान मुलाचं नाव ठेवलं नारायण. तर हा जो नारायण आहे लहानाचा मोठा होतो 1 वर्षाचा 2 वर्षाचा आणि मग काय होतंय ते आपण पाहायचं आहे. हे धाकटा मुलगा आणि आई वडील नॅचरलीच प्रसन्न आहे त्याच्यावरती. का बरं प्रसन्न आहे? शेंडफळ म्हणतात मराठीमध्ये शेंडफळ. शेंडफळ म्हणजे फार प्रेम असतं त्याच्यावरती लहान मुलावर. कसा का असेना पण लहान मुलगाची फार प्रेम असतं. आणि अजामिळ जो आहे याचं वय झालेलं आहे. ही जी वासना आहे कमी होत नसते लक्षात घ्या. बायकोप्रतीची थोडीशी कमी झाली. जेव्हा मुलं जन्माला येतात त्या बायकोवरचं प्रेम थोडंसं कमी होतं आणि ते मुलावर जाऊन बसतं आणि मुलांना तो लहानपणी खेळवत राहतो, मुलांचीच पप्पी घेतो, मुलांना असं उचलून घेतो. पहिलं ते बायकोला उचलून घ्यायचं वगैरे ते चालायचं. पण नंतर आता हे मुलांशीच खेळत राहतो आणि अशा प्रकारे हा अजामिळ पण त्याला काही अपवाद नाही. हे दोघंही नवरा बायको त्या मुलामध्ये इतके गुंतलेले आहेत आणि विशेष करून म्हातार वयामध्ये लहान मुलं फार आवडतात. आजी आजोबा पण लहान मुलांना घेऊन बसतात. आपण बघतोच आहे. तर ही लहान मुलं आता झालेली आहेत आणि मग आता एक विशेष संदेश असा आहे की 88 वय झालेलं आहे मरताना आणि 83मध्ये मुलगा. तर हे सगळं वय जे आहे हे वय भजन करण्याचं आहे. ही जी वर्णाश्रम व्यवस्था भगवंतानी बनवली का बनवली? कारण भजन करण्यासाठी बनवली. आश्रम बनवले. ब्रह्मचारी, वानप्रस्थ, गृहस्थ, संन्यास. मग वय वर्ष 25पर्यंत ब्रह्मचारी राहू शकता. नंतर कंटिन्यू करू शकता वाटलं तर, नाहीतर लग्न करू शकता. लग्न ही वयामध्ये व्हायला हवं. हे सगळं आणि 50पर्यंत राहू शकतं. नंतर 50 नंतर 51-52 वनामध्ये जायचं म्हणजेच वानप्रस्थ घ्यायचं. आणि मग 75पर्यंत जगायचं, 75 नंतर संन्यास घ्यायचा. हे एक गणित भगवंताने दिलेलं आहे, याचं पालन केलंच पाहिजे सुखासाठी आणि आपल्याला भगवत प्राप्ती करायची असेल तर. पण विषय असा आहे की या ठिकाणी कलियुगामध्ये आयुष्यमान कमी झालेलं आहे. मग हे कमी व्हायला पाहिजे होतं. लग्न जे आहे ते कमी वयात व्हायला पाहिजे होतं. जर सरासरी आता 70-75 वर्ष जर आपण जगतोय असं धरून चालू, तर लग्न लवकर व्हायला पाहिजे होते. 15 वर्षातच लग्न व्हायला पाहिजे होतं. आणि मग वानप्रस्थ कधी घ्यायचा? 35-40मध्येच वानप्रस्थ आणि 50-55मध्ये संन्यास. असं व्हायला हवं होतं एकंदरीत. कारण आयुष्य मर्यादा कमी झालेली आहे. पण उलटं झालं आहे कलियुगामध्ये. हे कलियुग म्हणजे उलटंच आहे सगळं. त्याच्यामध्ये लग्नच होईनात पोरांची लवकर. काय झालं तर कोण म्हणतं मी अभ्यास करतोय. कशाचा अभ्यास करतोय? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. 35 वय झालेलं आहे, 40 वय झालेलं आहे. सरकार पण त्यांना मान्यता देते. आणि 35-40 वयामध्ये तुम्ही परंतु लग्न होईना झालेत मुलांचे, मुलींचे आता. मुलीसुद्धा आहेत त्याच्यामध्ये. आणि मग आयुष्य सरासरी 70-75 पण झालेलं नाही आणि आपण आता आमच्या तर बाबतीमध्ये म्हणायचं 60-65पर्यंत जगतो की नाही काय सांगता येत नाही. आणि मग या ठिकाणी हे 75मध्ये सॉरी 30-35मध्ये लग्न करणार, 40मध्ये लग्न करणार, यांना मुलं होणार आणि मग ते 45पर्यंत जेव्हा ह्यांचं वय 50 असणार त्यावेळेला ह्यांचा मुलगा बालवाडीत असणार. म्हणजे मुलांचे विवाह आणि यांचंच लग्न 35-40मध्ये झाले, मुलगा थोडीच 10-20मध्ये करणार आहे. मुलगा त्या मोठा होईपर्यंत तेव्हा त्यांच्या लग्नाचं वय 45 होणार त्या मुलाचं. म्हणजे ह्यांना मुलांचं लग्नही पाहायला भेटणार नाही आता जी पिढी आहे त्यांना. तर एक साधारण गणित मी तुम्हाला सांगतोय. याच्यावरून हे लक्षात येतं आहे की पिरियड वाढत चाललेला आहे. लग्नच 35-40मध्ये करताय तर मग वानप्रस्थाचा विषय येतो कुठे? वानप्रस्थाचा विषयच येत नाही. की लग्न संसार करेपर्यंत सेटिंग लागेपर्यंत 60 वर्ष जातात सगळे आणि त्यानंतर सरकारी नोकरी असेल तर मग ते रिटायर करतात. घरी जावा घरी. निकामी झाले तुम्ही निकामी. आधीच टायर झालेलं आहे सगळं. तर रिटायर करून टाकलं त्यांना. सरकारसुद्धा म्हणतं आहे की तुम्ही काही कामाचे राहिलेले नाही, तुम्ही घरी जावा, तुम्हाला पेन्शन देतो पण घरी बसा. आणि असे लोक काय दिवा लावणार आहेत इकडं अध्यात्मामध्ये येऊन आता.
म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे मंडळीनो, की 65 सरकारसुद्धा 56-58 मध्ये रिटायर करतं आणि मग नंतर घरी जावं लागतं, कारण इंद्रिय साथ देत नाहीत ना. हां, पण सगळं थकतात इंद्रिय, मन सोडून. मन थकत नाही माणसाचं. मन ए दिल मांगे मोर. हं, तर ते मन अजून मोठ्या-मोठ्या बाता करत राहतंय, म्हातारा जरी झाला तरी. आणि मग या ठिकाणी आपण पाहतोय, की कशा पद्धतीनं हा अजामिळसुद्धा आहे. हा अजामिळाचं जर चरित्रामध्ये आता 88 वय सांगितलंय आणि 83 मध्ये मुलगा झालाय. तर अशा अनेक केसेस मी बघितल्या. या ठिकाणी अमेरिकेमध्ये एक आता माणूस आहे, त्याचं वय 85 काहीतरी आहे आणि त्याने 25 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे. भरपूर जगामध्ये काय-काय चालू आहे. कारण आजकाल सामाजिक बंधन नावाचा प्रकारच राहिलेला नाही ना. म्हातारा तरुणीशी लग्न करतोय, काय करतोय, कोण काय करतंय? का तरुणी मुलाला घेऊन पळून जाते. बाईचं वय आहे त्या माताचं 30-35 आणि मुलगा आहे 20 वर्षाचा, 15 वर्षाचा. अशा बरोबरी लग्न करतायत. हेच कलियुग आहे. या कलियुगामध्ये काय भरोसा नाही काय होईल ते. शास्त्रामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत कलियुगाच्या, पण आता जे ऐकायला भेटतं ते त्याच्यापेक्षाही बेकार ऐकायला भेटते. तर शास्त्रामध्ये सुद्धा असं मी कुठं ऐकलं नाही काही गोष्टी. तर काय करायला पाहिजे? त्या आश्रमाचं पालन केलं पाहिजे. ब्रह्मचारी राहावा, नंतर लग्न करा, नंतर वानप्रस्थ घ्या. वय योग्य आल्यानंतर तुम्ही थोडंसं पूर्वतयारी करायला पाहिजे, की उतार वयामध्ये मी आता भगवंताच्या भजनासाठी, तीर्थयात्रेसाठी, भजन करण्यासाठी मी वेळ देणार. पण जनरली आम्ही पाहतो, की हे भरपूर भक्त कम्युनिटी आमच्याकडे पण आहे. आम्ही बघतो डोळ्यांनी. परंतु काही विशेष काही परिश्रम करताना कोणी दिसत नाही, की बाबा 50 नंतर मी काहीतरी करावं. कोणी प्लॅनिंग केलेलं नाही. प्रत्येकाला वाटतं मी फार जगणार आहे, अजून जगणार आहे मी. त्याचं वय 41 झाले, 42 झाले, 45 झाले. आणि त्यांना मी नेहमी सांगत असतो, त्यांना ते वाचते प्रभूची चेष्टा करतात. आले बरं का जवळ. आता किती राहिले? आता 50, 51 झाली का तयारी? ते हसतात. हसतात. कारण मूर्ख आहेत ना. त्यांना तेच चेष्टा वाटते सगळी. कारण एकतर जीवनाची गॅरंटी नाही आहे ना. जीवनाची गॅरंटी नाही कधी जगेल ते. तरी बी जगला समजा 75 वय आहे, 80 वय आपण जगणार आहे समजून चालू. आणि याच्यामध्ये आपण आता 50 वय जे आहे, 50 वयाच्या पूर्वीच तयारी करायला लागेल ना, की आता 51 मध्ये काय करायचं, 52 मध्ये काय करायचं. तर पण बघा मायेचा प्रभाव किती आहे. आयुष्य मर्यादा तुमची घटली आहे आणि कामं तुमची वाढली. 40-45 मधले लोक आहेत आमच्याकडे, पण ते काहीच टेन्शन नाही. त्यांच्या डोक्यामध्ये एकच टेन्शन आहे. कारण ह्यांचं वय 45 आहे आणि ह्यांचा मुलगा 5वीला आहे आता. करायचं काय? हे प्रश्न आहे. निम्म आयुष्य शिक्षणामध्ये गेलं. हे भगवंताची जी सामाजिक रचना आहे ती फार सुंदर आहे. वर्णाश्रम व्यवस्था. पण हे आता काय आपण सगळं बिघडवून ठेवलेलं आहे ना. वय 45, मुलगा 5वीला आहे. मग त्याच्या डोक्यामध्ये तेच आहे, की आता मुलाचं काय करायचं? मुलींची लग्न करायची. हा सगळा विचार करेपर्यंत याचं वय 60-62 होतंय. आणि तिथून पुढं मग तो विचार करत आहे, की आपण तीर्थयात्रा करू किंवा काय करू किंवा भजन करू, माळा वाढवू, काहीतरी करू असं पण विचार करतोय. पण हे शक्य नाही मंडळीनो. कारण तिथून ज्याला कष्ट करण्याचा अभ्यास झालेला आहे संसारामध्ये, तो अचानकपणे इकडे ट्रिप मारू शकणार नाही ना. आणि 60 मध्ये इंद्रिय पण साथ देणार नाहीत. एका जागेला बसून ताठ बसा, नामस्मरण करा, गुडघे दुखतायत, खाली बसता येत नाही. आत्ताच येत नाही, 60 मध्ये काय करणार? हां? आरतीमध्ये हात वर करा म्हणलं, नाचा म्हणलं तरी येणार नाही. पोट आलं असतं बाहेर एवढं मोठं. कसं उड्या मारणार? आणि मग हे सगळं शक्य नाही. भगवंताची भक्ती करायला सुद्धा तारुण्याची आवश्यकता आहे. वराह पुराणामध्ये वर्णन आहे, की जर एखादा तरुण व्यक्ती त्याचं तारुण्य जर समर्पित करतो भगवंताला, भगवंत त्याचा तात्काळ उद्धार करतात. म्हणजे सुकलेलं फूल आणि ताजं फूल फरक आहेच की हो. सुकलेलं फूल देवाला अर्पण करण्यात काय अर्थ आहे? हां? तुम्ही मंदिरामध्ये जाता तेव्हा सुकलेलं फूल घेऊन जाता का हो? 4 दिवस सुकलेलं असं वाळून गेलेलं? नाही ना. एक चांगलं फ्रेश ताजं फूल विकत जरी घ्यायचं म्हटलं तरी आपण 2 दुकानामध्ये जातो. हे चांगलं आहे का? जास्त पाणी मारलेलं आहे का? म्हणजे भगवंतांकडे जाताना आपण सुकलेलं फूल घेऊन जात नाही. तसं आपलं जे आयुष्य आहे, पूर्ण आयुष्य संसारामध्ये लावलेलं आहे आपण आणि हे आयुष्य संसारामध्ये गेलं 50-60 वर्ष
म्हणजे तारुण्य सगळं संसारासाठी. आणि जेव्हा तोंडाचं बोळकं झालंय पाक आणि त्यावेळेला दात नाहीत, कानांना ऐकायला येत नाही आणि मग त्यावेळेला तुम्ही भगवंतांकडे जाणार. म्हणजे सुकलेलं फुल घेऊन भगवंताकडे गेलेलं आहे. तारुण्य द्या ना भगवंताला. तारुण्य दिलं की भगवंतांना फार आवडतं आणि भगवंत ऋणी होतात. भगवंतांवर उपकार होतात. जो तारुण्य देतो भगवंतासाठी, विशेष करून ब्रह्मचारी वर्ग, तर भगवंत फार प्रसन्न होतात त्यांच्यावरती आणि म्हणून त्यांना शक्ती पण प्रदान करतात भगवंत. आणि म्हणून ज्यांचं वय 45 झालेलं आहे, 50 झालेलं आहे, त्यांनी हा विचार करायला काही हरकत नाही किंवा आता घोडा मैदान जवळ आलेलं आहे, लवकरच आपल्याला हे उरकतं घेतलं पाहिजे आणि जास्त विचार नाही केला पाहिजे. पण मायेचा प्रभाव असा आहे मंडळीनो, की त्यांना वाटतं मी अजून भरपूर जगणार आहे, मग मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, ते करायचं आहे, मुलं शिकवायची आहेत, लग्न करायचे आहेत. हो, सगळं करायचं आहे, नाही नाही असं नाही, परंतु त्याचं टेन्शन नाही घ्यायचं आहे. जसं भगवंताची योजना आहे तसं होऊ द्या आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करू नका, वाढवू नका. हा संसार जास्त वाढवू नका. जेवढं भगवंताने तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये मॅनेज करा, आनंदी राहा, राहू शकतो. या जगामध्ये 10,000 पगारवाला पण आहे, तो जगतोच ना. 50,000 वाला पगारवाला आहे, तो पण जगतोच ना. असं काही नाही आहे. पण वाढवायला नाही पाहिजे, कारण जर वय एवढं झालं आहे तुमचं, तर तुम्ही लवकरच तयारी करायला पाहिजे वानप्रस्थाची. वानप्रस्थ म्हणजे जंगलात जावं म्हणत नाही, पण तुम्ही पूर्ण वेळ पती-पत्नी मिळून आपण भगवंताचं स्मरण घरामध्ये करू, कसं चांगल्या पद्धतीनं करू हे आपण पाहायला पाहिजे आणि सांसारिक कामं थोडीशी बाजूला ठेवायला पाहिजेत. मग हे एका रात्रीचा किंवा एका दिवसाचा खेळ आहे का हो हा? याच्यासाठी पूर्वतयारीची आवश्यकता आहे, की बाबा तुम्ही पूर्वतयारी केली पाहिजे. मला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी काय करणार? मग आता तारुण्य तर गेलं, 30 वर्ष शिकण्यात गेले. आता भोग करण्यामध्ये 10-15 वर्ष गेले, लग्न झालं, मुलं झाले. आता उरले काय? तुमच्या हातामध्ये केवळ 10-20 वर्षच राहिलेले आहेत आणि त्यातही आपण आता हे सगळं करणार. भजन करणार कधी? हा एक फार मोठा प्रश्न भक्तांच्या, हे खरे भक्तांसाठी बोलतोय आपण. हे कधी करणार आपण भजन? भौतिक जगात तर सोडूनच द्या आणि नरकगामीच होणार आहेत जे भगवंताचं भजन करत नाहीत. आणि म्हणून व्यक्तीने योग्य वेळी बाहेर पडावं, सन्मानाने बाहेर पडावं, सन्मानपूर्वक बाहेर पडावं. लाथा घालून बाहेर काढायची वेळ आणू नये माणसानं, त्याच्यामध्ये अपमान असतो. म्हणून योग्य वेळी वानप्रस्थ घ्यावा, संसाराची कामं आटपावी आणि याच्यामध्ये पत्नीचाही सहयोग फार महत्त्वाचा आहे, मुलांचा सहयोग फार महत्त्वाचा आहे आणि यथायोग्य संन्यासाश्रम पण स्वीकार करावा. गृहस्थ असला तरीसुद्धा संन्यासाश्रम स्वीकार करायला पाहिजे. परंतु संन्यास तर कलियुगासाठी वर्ज्य नाहीच आहे. संन्यासाचा अर्थ साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, की वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे परिवारापासून, समाजापासून, आणि तर मग आपण तो संन्यास आहे. आणि भक्तिमार्ग पूर्ण वेळ देऊन करायला पाहिजे, तो संन्यासच आहे. गुरूंची सेवा करायला पाहिजे. तर अशा प्रकारे अजामिळ जो आहे, हा अजामिळ या ठिकाणी 83 वयामध्ये मुलगा झाला आणि 88मध्ये हा आता अजामिळ देह सोडणार आहे. आणि पुढं काय घडतंय ते आपण पाहणारच आहे. तर आज काय ते कवर होणार नाही, पण आपलं हे अजामिळ चरित्र चालू राहील. आता हा भाग 1, भाग 2, भाग 3 असं चालू राहिलं आहे अजामिळ चरित्र. तर पुढच्या वेळेला आपण बघूया नेमकं काय झालं, मग त्याला मृत्यू आला, मृत्यू आल्यानंतर काय झालं, या गोष्टी या आहेत. कारण तो लहान मुलामध्ये इतका गुंतला होता, की बोबडं बोलायचा लहान मुलगा आणि मग लहान मुलांचं ओलो लो 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 लो, ओ सोनिया काय पाहिजे तुला, छान छान. तर आपण असं आनंद येतो याच्यामध्ये, हा पण एक आनंद आहे, नाही असं नाही, हेही सुख घ्यावं, परंतु त्याच्यामध्ये आसक्त होऊ नये. हे सगळं क्षणिक आहे. बघा, प्रत्येकानेच आपल्या मुलांना खेळवलेलं आहे. प्रत्येकाने मांडीवर बसून दूध पाजलेलं आहे स्तनाचं आईनं. भरपूर काही केलेलं आहे. काय होतं, प्रत्येकच मुलगा चांगला निघाला आहे का हो? कधी तर अशी अवस्था आली ज्या आईच्या मांडीवर बसून त्या आईने दूध पाजलं, वडिलांना किती आनंद झाला होता. त्या मुलाने आईवडिलांचा खून केलेली उदाहरणं या जगामध्ये पाहायला मिळतात मंडळींनो. हे जग जन दिल्या घेतल्याचं आहे आणि त्यामुळे आपण इतकं प्रेम लावतो आणि याच्यामध्ये एवढं भ्रमित होऊन जातो, की मग इतका आसक्त होतो.
लहान मुलं छोटी छोटी, तिची छोटी छोटी पावलं, अरे उठला उठला उठला, आता चालायला लागला, बाबा बोलतो बाबा बोलतो, मम्मा बोलतो मम्मा बोलतो. हो ठीक आहे, चांगलं आहे, याच्यामध्ये आनंद आहे, नाही असं नाही, आहे आनंद घ्या, परंतु आसक्त होऊ नका. म्हणजे कमळाचं उदाहरण भगवंतांनी दिलेलं आहे, की चिखलामध्ये कमळ उगवतं, परंतु त्याला स्पर्श होत नाही चिखलाचा. असं संसारामध्ये राहायचं, पण आपला मूळ उद्देश नाही विसरायचा. आपण घाण लावून नाही घ्यायची संसाराच्या अंगाला. मग त्यामध्ये जेव्हा हे जे मुलं असतात लहान लहान आणि त्यांच्या बाललीला होतात, ते मिस्किलपणे हसतात, थोडेसे दात यायला लागतात त्याला. मग आपल्याला किती काळजी करतो, हे पहिला दात आला बघा, दुसरा दात आला बघा, मग आता हे झालं ते झालं, 1 वर्ष झालं. आजकाल तर इतकं ट्रेंडिंगमध्ये आहे की आपण लहान मुलाचा 1 महिना झाला की मग त्याला लगेच 1 महिन्यात झाला म्हणून पहिला केक कापायचा 1 किलोचा, 2 महिने झाले की 2 किलोचा कापायचा, 3 महिने. आमच्या तर नशिबात नव्हतं बाबा हे. आमचे वाढदिवस तर आता साजरं करायला लागले लोक हे, पण जवळजवळ कॉलेजला गेलं तरी मी कधी वाढदिवस साजरा नाही केला. ती प्रकारच नव्हता तसला, केक बी नाही आणि कसलं कापायचं काहीच माहीत नव्हतं. पण ते आता लोक वाढदिवस साजरा करतात, महिन्याचा वाढदिवस, दुसऱ्या महिन्याचा बघा, मायेचं जाळं फार मोठं आहे. आणि मग इतकं ट्रेंडिंग झालं की आमच्यामध्ये पण वाढदिवस साजरे व्हायचे कुणाचे तरी मुलांचे वगैरे केक कापून. मला आठवतं आहे की लहान असताना एखाद्या मित्राचा वाढदिवस श्रीमंत घराण्यातला असेल तर व्हायचं ते वाढदिवस. पण आम्हाला असं कधी फील नाही झालं की आमचा होत नाही म्हणून. पण आजकाल तसं नाही आहे. आजकाल वाढदिवस साजरा नाही झाला तर ते गिल्टी फील होतं की त्या आमच्या शेजारच्या मुलाचा वाढदिवस एवढा मोठा झाला म्हणजे आमच्या पण मुलाचा झाला पाहिजे. मग ते पण लगेच त्या पद्धतीनं खर्च करत आहेत. म्हणजे अशा प्रकारे मनुष्य काय करत आहे, या भौतिक संसारामध्ये आणि भौतिक गोष्टीमध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचं मुलीचं लग्न एवढं मोठं झालं, त्या कार्यालयात झालं, तर आमच्या मुलीचं लग्न कुठं होणार? मग ते पण व्यवस्थित होणार. आमच्या लग्नाला कुणी माणसं येणार, काय नाही. हे प्रतिष्ठेचं समजलं जातं सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामध्ये मनुष्य एवढा वाहत जातो, एवढा वाहत जातो. या सर्वांचं मूळ कारण वासना आहे. त्या वासना जी सुरू झाली, पहिली सुरुवात तिने केली आणि मग हे हळूहळू वाढत जातं. आणि म्हणून मनुष्याने भक्तिमार्गाचा अभ्यास केला पाहिजे. ह्या भक्तिमार्गाचा अभ्यास, नामस्मरण, भागवत अध्ययन याच्यामुळे मनुष्य अनासक्त कसं व्हायचं हे शिकतो. कारण बघा ना, आता आपण जे काही जीवन जगत आहे याच्यामध्ये अनासक्तीचाच अभ्यास भक्तिमार्गामध्ये शिकवला जातो. ते भोग सगळा आहे, जो पुढं आहेच सगळं ते भोग, पण ते अनासक्त कसं राहायचं. तर तुला शुगर आहे बाबा, आता पुढं गुलाबजामुन ठेवलेलं आहे, पण खायचं नाही. आता आंब्याचे दिवस आहेत. शुगर आहे तर शुगरवाले थोडंसं आंबे जपून खावा. खाण्याबद्दल काही नाही, तर आंबे तर आहेत भरपूर पुढं, पण थोडंसं कंट्रोल करायला शिकलंच पाहिजे. कारण जास्त आता त्रास तुम्हालाच होईल. तर कधी-कधी शुगरची लोकंसुद्धा काय म्हणतात माहिती आहे का? मरू देत तिकडं ते शुगर-बिगर काय ते आंबे. आता काय पुन्हा येतात का? एवढाच महिना आहे म्हणतात, 15 राहिलाय. दाबून खातात आंबे आणि मग नंतर परत त्रास होतोच, ते सहन करतात. तसं झालंय ना, की आता भोग करायचा आहे. आत्ताच बघा म्हणतात महाराज, पुढचं काय ते बघायचं ते. आता आनंद घ्यायचा आहे. तर ठीक आहे. परंतु याच्यामध्ये दुःख तर तुम्ही भोगतायच की हो. आधी दैविक, आधी आध्यात्मिक, आधी भौतिक हे 3 प्रकारचे क्लेश आहेतच की. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की आपण काय करायला पाहिजे, की ही जी लहान मुलांपासून जी आहे, मुलं उत्पन्न झाल्यापासून विशेष करून आई-वडील त्याच्यामध्ये फार आसक्त होतात. आणि मुलं मोठी झाल्यानंतर त्रास दिल्यानंतर मरण आलेलं चांगलं, देवाचं नाव तर येईल तोंडात, काहीतरी आठवण तर येईल. पण आता या अजामिळाचं जरा अवघड झालेलं आहे. कारण अजामिळ मृत्यू येणार आहे त्याला आता आणि मुलगा त्याचा 4 ते 5 वर्षाचा आहे. त्यामुळं आता आसक्ती फार आहे त्या मुलावर आणि अशा आसक्तीमध्ये हा आता मरणार आहे. मुलगा मोठा असता तर विषय वेगळा होता. पण आता या लहान मुलाचं कसं होणार मी गेल्यानंतर, हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि जेव्हा अभ्यास असतो अध्यात्माचा, त्यावेळेला मग तो व्यक्ती हे बंधन कापू शकतो. हे आध्यात्मिक तलवारीनंच हे बंधन कापलं जाऊ शकतं. त्याला दुसरा कुठला मार्ग नाही आहे. कारण मग काय होणार, ते भक्ती मार्गामध्ये एवढी शक्ती आहे. या शक्तीच्या आधारे, भक्तीच्या शक्तीच्या आधारे मनुष्य क्रॉस करू शकतो याला.
नाहीतर हे आसक्ती जाणं सहसा शक्य नाही. आणि वैराग्य हे उत्पन्न व्हायलाच पाहिजे, तर भगवंतांवर विश्वास हा ठेवायलाच पाहिजे. आणि त्यासाठी आपण नेहमी म्हणतो की नामस्मरण जे आहे, ते नामस्मरण जर व्यक्ती चांगल्या पद्धतीनं करायला लागला, त्याला सगळ्या प्रश्नाची उत्तर त्याला भेटणार आहेत. त्याला समजणार आहे की बाबा काय नेमकं होतंय माझ्याबरोबर. त्यानं भगवंतांवर अंतकाळी श्रद्धा आणि विश्वास उत्पन्न व्हायलाच पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट सारखं अंतरंगातून भगवंताची चर्चा चालू पाहिजे. भगवंता हे कार्य मी हातात घेतले, भगवंता ते कार्य मी हातात घेतले, भगवंता मला यातून वाचवा, भगवंता मला त्यातून वाचवा, भगवंता तुम्ही मला सांभाळून घ्या. सारखं भगवंताशी अंतरंगातनं संवाद चालू पाहिजे. आपला संवाद कोणाशी चालू आहे? माणसांशी चालू आहे. माणसं याचं उत्तर देऊ शकत नाहीत, ते याचं सोल्युशन काढू शकत नाहीत. म्हणून नामस्मरणाचा विधी करणं, भागवत ऐकणं आणि याच्या दोन्हीच्या माध्यमामधनं भगवंतांवर श्रद्धा आणि विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. आणि हा श्रद्धा आणि विश्वास जेव्हा निर्माण होतो भगवंतांवरती, तेव्हा तो व्यक्ती वैराग्य जीवन जगू शकतो. एक उदाहरण देऊन मी थांबतो. एक जंगलामध्ये एक घर होतं, निर्वात, तिकडे कोणी जास्त नव्हते वसात. आणि झोपडी होती, त्यामध्ये एका स्त्रीने प्रसूती झाली, तिला मुलगा झाला. आणि दुर्दैव किती, माता वारली, मूल जगलं, आई वारली. बाप तिथेच उभा आहे. बापाला फार टेन्शन आलं, कारण आईच्या गर्भातनं बाहेर आल्यानंतर मुलाला दुधाची आवश्यकता आहे. काय म्हणून लागत नाही मला सांगा. आता काय करायचं हा विचार करत होतो तो. इतक्यात एका भिंतीवरती एक पाल होती, त्या पालीने पण जन्म दिला एका पिल्लाला आणि त्याचे मूल बाहेर आलं पालीचं सुद्धा. जसं पालीचं मूल बाहेर आलं, दिवा होता, त्या दिव्याच्या कडेला काही किडे होते प्रकाशाचे आणि त्यांनी पटकन आईच्या गर्भातून बाहेर आलं की त्या छोट्याशा किड्यावरती झडप घातली अशी. आणि जशी झडप घातली त्या छोट्याशा किड्यावरती आणि त्याचा आहार झाला तो. हे दृश्य पाहिलं त्या वडिलांनी आणि त्या वडिलांना वाटलं की बाबा भगवंताने काय सुंदर योजना केलेली आहे. की छोटासा किडा आहे, पाल आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण ट्रेनिंग दिलं गेलं नाही त्या पालीला. जसं आईच्या गर्भातनं आले की भगवंतानी सोय करून ठेवली होती पोटाची. तो किडा पुढं होता आणि त्याला ट्रेनिंग पण आईच्या गर्भातच भेटले. लगेच त्याने खाल्लं. भगवंत जर एवढी योजना करू शकतात, तर म्हणले मग मी तरी का विचार करू. आता ही भगवंताची योजना आहे की हिची आई मेली आणि मग आता हा मुलगा अनाथ झाला. त्याला इतकं वैराग्य उत्पन्न झालं आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी त्या मुलाला तिथंच ठेवलं आणि हिमालयामध्ये गेला. साधू झाला तो आणि त्याने भगवंताला प्रार्थना केली की भगवंता, या मुलाला आई नाही आहे आणि मी तर इथं काहीच करू शकत नाही आता एकटा. तर कृपया तुम्हीच आता काहीतरी करा. मी तुमच्यावर विश्वास ठेवून ह्याला सोडून जातो. तिकडून तो निघून गेला. तर मुलगा रडत त्या तिथं एकटाच पडलेला आहे घरामध्ये. आणि इकडून एक ब्राह्मणाचे वृद्ध पती पत्नी चालले होते. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यांची फार इच्छा होती की आम्हाला मूल व्हावं म्हणून. आणि मग ते त्या ठिकाणी लहान मुलाचा आवाज ऐकून आले. बघितलं कोणीच नाही आहे. त्यांना असं वाटलं की त्यांची पण भगवंतावर फार श्रद्धा होती. आणि त्यांना असं वाटलं की भगवंतानीच आम्हाला हा प्रसाद तरी दिलेला आहे. ते मुलाला घेऊन गेले. झालं की सांगायचं होतं की वैराग्य उत्पन्न व्हावं लागतं जीवनाच्या कोणत्या तरी मार्गावरती आणि त्यासाठी थोडंसं चिंतन करावं लागतं. ते पालीवर चिंतन केलं त्याने, तसं भागवत ऐकल्यानंतर थोडं चिंतन पण करावं लागतं. आजकाल लोक प्रवचनंसुद्धा मोबाईल बघत बघत ऐकतात, जेवण करत करत ऐकतात. असं नाही होणार. तुम्हाला एक विशेष वेळ काढून ते ऐकावं लागेल आणि मग वैराग्य उत्पन्न होऊ शकतं. एखादा मुद्दा त्यातला पटू शकतो. एकच प्रवचन 100 वेळा ऐकायला पाहिजे आणि मग एखादं वाक्य पचनी पडू शकतं. आता 100 प्रकारची 100 प्रवचनं ऐकत राहतात आणि एकही ध्यानात राहत नाही आणि एकही जीवनात उतरत नाही. लगेच नुसतं डाउनलोड, अपलोड, स्टेटस, लगेच फॉरवर्ड. दुसऱ्याला दाखवण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो लोकांना. हे करा, एकादशी करा, पण ह्याने कधी मनापासून एकादशी करत नाही. तर अशा प्रकारे भक्तांनी थोडं गंभीर व्हायला पाहिजे आणि भगवंतावर श्रद्धा उत्पन्न व्हायला पाहिजे. हे अजामिळचं चरित्र आहे, फार सुंदर आहे आणि याच्यामुळे आता अजामिळ जो आहे तो लहान मुलाच्या बोलणं, जेवणं आणि ते उष्ट खायचं पोराचं, ताटात घेतलं तिथं लहान मुलगा राहतच की
ताटामध्ये शिल्लक. मग ते उष्ट खायचं आणि त्याची काळजी घ्यायची. सारखं म्हणायचं नारायण हे नारायण, नारायण नारायण, नारायण नारायण. जणू काही प्रल्हाद महाराजासारखं ह्याचा जप चालू होता. प्रल्हाद महाराजांनी एवढा केला असं मला वाटते. एवढा ह्याचा जप चालू आहे. नारायण नारायण नारायण. कुठे गेला कुठे गेला, हे पडलं पडलं खाली पडलं काय, बाबा तिकडे बघा तिकडे बघा काय. प्रत्येक ठिकाणी त्याला नारायण 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 त्या तोंडातनं सारखं येते. आणि मग त्याच वेळेला त्याला मृत्यूजवळ आल्याची जाणीव झाली. ती होत असते. उद्या चर्चा करू आपण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.